आमचे डायरेक्टर्स, माझी आई, अदिती पत्की आणि मंजिरी मावशी. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना थांबायला लागलं त्याबद्दल क्षमस्व. कारण काही गोष्टी कितीही ठरवल्या आणि आपण किती प्लॅनिंग केलं तरी शेवटच्या क्षणाला काहीतरी होतंय. बहुतेक भारतीयांच्या बाबतीतच घडतं बहुतेक. मागच्या वर्षी आम्ही नाट्यशिबिर चालू केलं आणि पुष्कळसा प्रतिसाद आम्हाला मिळाला आणि नंतर पेरेंट्सनी पण विचारायला सुरुवात केली. सो आम्ही ठरवलं की यावेळेला जरा चांगलं नाटक करायचं की ज्याच्यामध्ये मुलांना अगदी बालनाट्य केलं असं नाही, पण थोडंसं त्यांच्या वयापेक्षा थोडंसं वरच्या पायरीवरचं नाटक करायचं ठरवलं. आणि मग आमची चर्चा सुरू झाली. मग आम्ही भेटायला लागलो दोघी जणी की आता काय करायचं काय करायचं काय करायचं ते आता मंजिरी सांगेल. तर आम्ही भेटायला सुरुवात केली आणि आमच्या नाटकाला मिळालेला म्हणजे नाट्यशिबिराला मिळालेला प्रतिसाद, त्याची संख्या बघता आम्हाला विठ्ठल तो आला आला हे नाटक त्यासाठी बरोबर वाटलं. आणि ज्या दिवशी आम्ही दोघींनी त्या नाटकावर शिक्कामोर्तब केलं तो दिवस होता 12 जून. आणि आम्हाला घरी गेल्यानंतर लक्षात आलं की योगायोगाने आज हा पु ल देशपांडेंचा स्मृती दिन आहे. त्यामुळे तो एक आम्हाला चांगला संकेत वाटला की त्या दिवशी हा कार्यक्रम आपण पु ल देशपांडेंचं नाटक निवडलं. आणि मग नंतर प्रश्न आला की शिबिराला नाव काय द्यायचं. म्हणून आमच्या शिबिराचं जे नाव आहे आम्ही, तर त्याचा हिब्रू भाषेतला अर्थ असा की लॉयल, म्हणजे तुम्ही तुमच्या भूमिकेशी तुमच्या नाटकाशी किती लॉयल आहात ते मुलांना आम्ही त्या अर्थातून समजावलं होतं. त्यानंतर जर्मन भाषेतला त्याचा अर्थ आहे गरुड, म्हणजे जी सूक्ष्म निरीक्षण शक्ती तुम्हाला हवी तुमची भूमिका साकार करायला ती तुम्हाला गरुडासारखी हवी. आणि परत हे नाव थोडंसं म्हणजे इथे बुकिंग करायचं म्हटल्यानंतर थोडंसं त्याला जपानी उच्चाराला सोपं जाईल असंही हवं होतं. म्हणून मग अमितला मी म्हणजे उत्सुकुशीची गांजी की ब्युटी, तर तुम्हाला रोल तुम्हाला भूमिका कुठलीही मिळालेली असो त्याच्यामधलं सौंदर्य तुम्ही शोधायचा प्रयत्न करा, हे आम्हाला मुलांना त्याच्यातून सांगायचं होतं. तर ही आमची अशी 12 जूनला ठरलेल्या नाटकाची आणि स्थापन झालेल्या ड्रामा क्लबची गोष्ट. आता थोड्याशा सूचना, पण खरं करायची काही गरज नाही कारण तुम्ही खूप शांत बसलेला आहात आणि उत्सुकतेनं थांबला आहात. फक्त मोबाईल्सचं तेवढं बघा म्हणजे मुलांना डिस्टर्ब होणार नाही, कारण की ते खूप त्यांच्या भूमिकेत शिरलेले आहेत. नाटक जुनं आहे आणि तेव्हा मोबाईलचे टोन्स नव्हते, त्यामुळे प्लीज तेवढं मॅनर मोडवरती ठेवा. आणि सुरुवातीचा एक 15 मिनिटाचा कार्यक्रम आहे, त्यानंतर लगेच नाटक सुरू होणार आहे, त्यामुळे ब्रेक नाही आहे दोन्हीच्या मध्ये. तर ज्यांच्याजवळ लहान मुलं आहेत आणि त्यामुळे टॉयलेट ब्रेक घ्यावाच लागेल अशांनी थोडंसं एक मागच्या रांगेत बसलं तर बरं होईल. चला आपण चालू करूया आता.